आय लव मटन भाकरी असा बोर्ड लावला इथं. देर आर टू काइंड्स ऑफ पीपल इन दिस वर्ल्ड, दोज हू लिव्ह टू ईट अँड दोज हू ईट टू लिव्ह. बरोबर. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. चला आता मित्रांनो, पालीच्या अष्टविनायकाचं दर्शन घेऊन आपण आता निघालो घरी, म्हणजे चिंचवडला. आणि पालीपासून चिंचवडचं अंतर आहे साधारण 100 ते 110 किलोमीटर. आणि आपण ज्या रूटने जाणार आहे, म्हणजे आता आपण खोपोलीनंतर खंडाळा घाट, लोणावळा घाट आणि ॲक्च्युली जुन्या घाटातून जाणार आहोत आपण. आहे मनाची साथ आहे आईची, मन लिहिली समोरच्या गाडीवर. अरे तिकडे कुठं मित्रांनो, लेफ्ट साईडला इमॅजिक आहे, ॲडव्हेंचर पार्क. मित्रांनो, पाली ते खोपोली बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आपला गाडीचा वेग मंदावतो. त्याच्यामुळे पाली ते खोपोली हे अंतर पार करण्याला जरा वेळ लागतो. बऱ्याच ठिकाणी असे पॅचेस वगैरे आहेत ज्याचं काम चालू आहे. काही ठिकाणी सिमेंटचे रोड झालेले आहेत, काही ठिकाणी असे रस्त्याचे काम अजून चालूच आहेत. अजून काही दिवस, काही वर्ष लागतील हा पूर्ण रस्ता व्यवस्थित व्हायला. आणि एकदा हा पूर्ण सिमेंटचा रोड झाला की मग काही विषयच नाही आहे. आणि रस्त्याची कामं चालू असल्यामुळे प्रचंड धूळ या रस्त्याला आपल्याला पाहायला मिळते. आपण जुन्या हायवेने चाललोत खोपोलीकडे. आणि इथे अजून रस्त्याची वाईट अवस्था आहे, खराब रस्ता आहे, मातीचाच आहे, त्यामुळे सगळं धूळ वगैरे उडत आहेत. अरे ह्याला काय थांबलं आहे, इकडे जायचं आहे का? अजून इकडली कामं झाली नाहीत रस्त्याची वाटतं. प्रचंड धूळ, इकडं माती आहे, खडी आहे, सगळंच आहे. आता वाजलेत 7 आणि आपण अजून खोपोलीला पोहोचलो नाही. 70 किलोमीटर राहिले अजून इथून घरी जायला. रस्त्याला बघा किती धूळ होती मागे, त्याच्यामुळं काचवर सगळं माती 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 झाली. बघा आता वायपर मारल्यामुळं थोडंसं जरा साफ चालेल. चला आज आपण खोपोलीत पोहोचलोच. 60 किलोमीटर पुण्या इथून खंडाळा घाट आणि मग लोणावळा. म्हणजे आपण चिंचवड 20 किलो अलीकडे 20 किलोमीटर आले. 60 किलोमीटर राहिले आणखी 60. खोपोली बघा, खोपोली इथून गर्दी सुरू झाली आता. इथून आपण जुन्या घाटातून चाललो. चला आता खंडाळा घाट सुरू झालाय मित्रांनो. हा आहे जुना मुंबई पुणे हायवे. आणि पहिले जेव्हा एक्सप्रेस हायवे नव्हता त्यावेळेस लोक ट्रक वगैरे जे काय होते सगळेजण याच रूटने जायचे. 2-2, 3-3 तास किंवा काही दिवस तर एक दिवस घाटातच अडकायचे माणसं. आणि एकदा समजा कुठला ट्रक बिघडला, काय झालं तर इथंच जायचे दिवस, अशी परिस्थिती होती. ज्यांनी खंडाळा घाट बघितला नाही त्यांनी बघून घ्या गाडीत बसलेल्यांनी. आणि एकदम खडे चढत बघायचे, म्हणून तर ते ओटी लावून चालायची. जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे ना, तोनीच्या पप्पाला, माझ्या पप्पाला.
आहोत आता लोणावळ्यामध्ये. हे बघा लोला कॅफे अँड बार इकडे दिसतंय लेफ्ट साईडला. इकडे राईट साईडला गेलं तर भुशी डॅमकडे जातो आपण. आणि त्यात सगळ्यात चिक्क्यांचे दुकान आहेत. मगनलाल चिक्की इथली सगळ्यात फेमस चिक्की, यांचे भरपूर ब्रँचेस आहेत. सगळ्यात चिक्क्या आहेत इकडे. सगळ्या चिक्कीच्या दुकान आहे तिकडे. इथून आता आपलं 50 किलोमीटर राहिले घर. तर तिथे पोचायला आपल्याला घरी 1 तास ॲज पर गुगल. आणि आपल्याला मध्ये जेवायला पण थांबायचे, त्याच्यामुळे अजून 1 तास म्हणजे 2 तास लोणावळ्याच्या टोल नाक्यावर असतं की आपल्याकडे काय टेन्शन नाही. आपण आलोत महाराष्ट्र दालचा खाना, महाराष्ट्र फॅमिली रेस्टॉरंट अँड गार्डन, सोमटणे फाट्याच्या इथं. आता इथं जेवायला थांबलोत आपण. आय लव्ह मटन भाकरी असा बोर्ड लावला इथं. चला मॅडम आतमध्ये येतात, घेऊन या त्यांना. परी चला जेवायला द्यायचे. कम हां नंतर काढायचं आपल्याला. आता जेवण झालं ना की मग आपल्याला खेळायचं. हा काढला चला. आपण आता जेवायला थांबलो तिथं. महाराष्ट्र फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, महाराष्ट्र फॅमिली रेस्टॉरंट अँड गार्डन. व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे. अरे व्हेज नॉन व्हेजचं अक्षर गेले. चला यायचं बघा, असं मस्त ॲम्बियन्स ठेवलाय. चला व्हेज छोल्याच्या लाईट गेलेत, फक्त नॉनच्या लाईट आहे चालू. व्हेज दोन्ही व्हेजच्या लाईट गेलेत. वाटतं सगळं नवीनच सेटअप आहे. वॉशरूम सगळे नवीन आहेत. या साईडला लेडीज टॉयलेट आणि इकडे जेंट्स टॉयलेट. किचन एरिया, बॅक साईडला वॉशरूम्स आहेत. आता आपण परत जाऊ फ्रंट साईडला हॉटेलमध्ये. तर फर्स्ट टाईम आलो मी पण. हां द्या ना ऑर्डर द्या. आपलं तर काय द्यायचं आहे. हां चला आता आपण मेनू डिसाईड करतोय. हे बघा हे हॉटेल मेनू डिसाईड करतोय. ऑर्डर आली पनीर टिक्का मसाला, रोटी. व्हेजवाल्यांचं पनीर टिक्का. आणि तुमचं काय रे? चिकन हंडी. हां नॉनव्हेजवाल्यांची चिकन हंडी. चला आता मस्त जेवण करू, ताव मारू आणि इथून कल्टी. बघा टेस्ट करून बघा कसं आहे. चलो लेट्स ट्राय. टेस्ट करून बघा आपण. तिखट आहे. मस्त आहे, स्पायसी आहे. आपण स्पायसीच मागत होतो ना. या ते एक थॉट लिहिलेलं आहे. देर आर 2 काइंड्स ऑफ पीपल इन दिस वर्ल्ड, दोज हू लिव्ह टू ईट अँड दोज हू ईट टू लिव्ह. बरोबर आहे. आणि या इकडे पण काय लिहिलेलं आहे, काही चुकलं तर आम्हाला सांगा, आवडलं तर सर्वांना सांगा. यातला ॲम्बियन्स भारी वाटतोय. हे इथं वॉश बेसिन आहे आणि गार्डन एरिया. मला वाटतं इथं आता हे शेड्स वगैरे करतील. ओपन आहे इथं सध्या. इथं टेबल्स वगैरे लावलं तर मस्त गार्डनचा फील येतो. आणि या साईडला पण आहे डायनिंग एरिया, इकडे पण बसू शकतात.
चांगलं केलं, आता रिसेंटलीच केलेलं दिसते. आणि त्या तिकडे आता म्युझिक चालू आहे, लाईट म्युझिक चालू आहे. तर तिकडे बघा नमाज की जगह, नमाज अदा करण्यासाठी जागा केली. असू दे ना. चलो चलो, आज महिला दिन आहे. चल पटकन, चल पटकन, चल 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 चल, आपल्याला जायचं पटकन घरी. इकडे इकडं चला चला, आता डायरेक्ट घरी. चला आपण पोचलो भक्ती शक्ती चौकात. झेंडा बघा मित्रांनो, आपण पोचलोत घरी. पसारा वगैरे आता न्यायचा वरती. मजा आली ॲक्च्युली.